हे बघ लसूण कसे किलो? 100 रुपये. 50 रुपये किलो बघा यांच्याकडं आज. हे बघा 10 रुपये बंडल आहे. 10 बघा. 8 रुपये गड्डी. गॅस नाही ना हॉटेलमध्ये, कुठला गॅस नाही. पण परिणाम झाला. त्याचा परिणाम झालाय भाज्यामध्ये. मग भाज्या जात नाही, कमी जातात. हे बघा हे 70 रुपये किलो मिरची यांच्याकडे. 20 रुपये किलो मटर बघा यांच्याकडे. हा माल आहे ना मद्रास वरनं आलाय बघा. हे बघा 100 रुपये किलो आहे बघा दुधी. नाशिकचा माल आहे हा. हे बघा. आणि हा आहे ना सांगलीवरनं आलाय बघा. 50 रुपये किलो बघा यांच्याकडे. 200 रुपये भेंडी आहे. कोणी आता हे फुटपाथला गिरायकांना बसून देत नाहीत, बसून देत नाही. त्याच्यामुळे तोही गिरायकांचा परिणाम झालेला आहे. त्यामुळं एपीएमसी मध्ये वाशी मार्केट, नवी मुंबई या ठिकाणी गिराईक भाजीपाल्याला अजिबात नाही. नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल सिमरन ब्लॉग्स मध्ये. तर मी आता आलो आहे नवी मुंबई वाशी एपीएमसी मार्केट, भाजी मार्केटला. इथे आहे ना आपण आहे ना भाजीचा भाव काय आता आज आहे ना ते बघणार आहोत आणि भरपूर भाज्या घेणार आहोत. तर तुम्हाला पण सांगतो की इथला भाजीचा भाव काय आहे. तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया आपण. बघा हा असं मार्केट आहे बघा. E680 आणि E6999 बघा असं मार्केट दिसतं पूर्ण तुम्हाला. बघा यांच्याकडे ना 350 रुपये गोणी मका आहे बघा. पूर्ण गोणी यांच्याकडे. हे बघा 350 रुपये गोणी आहे बघा यांच्याकडं. आणि भेंडी काय आहे? भेंडी काय भाव आहे सर? भेंडी काय भाव आहे? बघा अद्रक पण आहे मित्रा. कसे भाव? 45 रुपये भाव आहे बघा किलो. 45 रुपये किलो आहे. आणि लसूण मित्रा 90 रुपये किलो लसूण आहे बघा यांच्याकडे. काय मार्केटचा काय भाव आहे? म्हणजे आता भाजीचा काय भाव आहे? आता आपला आल्याचा व्यापार आहे. आल्याचा वापर आहे ना. आल्याचा काय भाव आहे आज? चांगली माल विकतात 45 ते 50. 50. हा माल कुठून आलाय? सातारा. सातारावरून आलाय. हा बघा यांच्याकडे आल्याचा माल. हे कसे रुपये? हे 45 रुपये विकते. 45 माल. हा बघा यांचा बघा हे सातारावरून आलाय माल. हे बघा 50 रुपये विकलाय. 50 रुपये किलो. 50 रुपये किलो बघा यांच्याकडं आज. हे बघा आलंय बघा मस्त मोठे मोठे. 50 रुपये किलो. ते 45 रुपये होते, हे 50 रुपये किलो. हा चांगला माल आहे एकदम. यांच्याकडे गाजर आहे बघा. बघा 20 रुपये किलो आहे. 20 रुपये किलो ना. हा हे बघा मस्त आहे बघा. गोण्याचे गोणे आहे पूर्ण. ग्रेडिंग करून 24 रुपयाला भेटेल हा. ठीक आहे. ही गोणी आहे ना पूर्ण 24 रुपये किलो भेटेल. ठीक आहे. कसे किलो? कसे किलो? 12 रुपये किलो बघा यांच्याकडं. वांगी आहे मस्त. हे बघा एकदम फ्रेश आहे बघा एकदम. आणि ही पण सेमच आहे ना. बघा फ्लावर बघा यांच्याकडं 8 रुपये किलो आहे बघा यांच्याकडं. बघा फ्रेश आहे एकदम. 8 रुपये किलो आहे बघा फ्लावर. तोंडली कसं किलो? 20 रुपये किलो बघा तोंडली यांच्याकडं. बघा एकदम मस्त फ्रेश आहे बघा. 20 रुपये किलो. म्हणजे साठलं की बारीक आहे? हे बघा हे 32 रुपये किलो आहे. म्हणजे साठून ठेवले. आणि थोडेसे मोठे पण आहे. हे बघा बारीक आहे, बारीक थोडेसे. बघा यांच्याकडे शिमला मिरची बघा 40 रुपये किलो आहे मस्त. हे बघा मोठे मोठे. बघा हे मिरची बघा यांच्याकडं 20 रुपये किलो आहे बघा. मोठ्या मोठ्या मिरच्या आहे बघा एकदम. हा भजीची मिरची बघा भजीची मिरची ही 20 रुपये किलो आहे. भजीची मिरची बघा. ही शिमला मिरची आहे ना मोठी आहे. ही 34 रुपये किलो आहे बघा.
बघा ही 12 रुपये किलो वांगी आहे त्यांच्याकडं. 12 रुपये किलो आहे, मस्त आहे बघा, एकदम मस्त छान आहे एकदम. बघा ही राजमा आहे, ही कशी किलो आहे? 44 रुपये किलो आहे बघा राजमा यांच्याकडं. हे बघा यांच्याकडे गवार आहे, 50 रुपये किलो आहे बघा यांच्याकडं. मस्त गवार आहे, 50 रुपये किलो. बघा हे पण 50 रुपये किलोच आहे बघा. बघा यांच्याकडे चवळी आहे ना, 20 रुपये किलो आहे आणि हे 24 रुपये किलो आहे बघा. हे पापडी आहे ना, पापडी 24 रुपये किलो आहे बघा, मस्त फ्रेश आहे बघा एकदम. बघा हे हिरवी मिरची आहे यांच्याकडं, 60 रुपये किलो आहे बघा यांच्याकडं. बघा ज्यादा चाहिए तो डिस्काउंट करके दे. हा जास्त जण तुम्हाला पाहिजे असेल हे डिस्काउंट करून देणार. आणि हे वाले कसं? ये 70 रुपये. हे 70 रुपये किलो बघा. हे बघा हे 70 रुपये दोन्ही चाहिए तो 62 रुपये लगेगा. गोणी तुम्हाला 62 रुपये किलोला भेटेल गोणी पूर्ण. बघा हे लाल बीट आहे ना, ह्याचा भाव आहे ना 20 रुपये किलो आहे बघा. बघा मस्त एकदम. आणि हे 30 रुपये किलो. बघा भोपळा ना 20 रुपये किलो आहे बघा, 20 रुपये किलो आहे बघा यांच्याकडे भोपळा. मस्त ही खूप स्वस्त भाजी आहे बघा. टोमॅटो आहे कैसा किलो? 12 रुपये किलो बघा टोमॅटो आहे. कुठून आलाय सर? कुठून आलाय माल? माल कुठला आहे? माल सासवडचा माल आहे बघा यांच्याकडं. बघा 12 रुपये किलो टोमॅटो मस्त फ्रेश आहे बघा यांच्याकडं. हे बघा हे 10 रुपये किलो आहे माल. हा वांगी कुठून आलाय माल? माल कुठून आलाय सर? 100 रुपये किलो. 100 रुपये किलो बघा वांगी मोठी वाली. 14 रुपये होतील बघा. 14 रुपये होतील. तुम्ही इथे या मार्केटला. कुठून आलाय माल सर? पुन्हा हा पुण्यावरनं आलाय बघा, मस्त छान आहे मार्केट आहे बघा. हे बघा पूर्ण भाजी मार्केट आहे बघा. 706 काय भाव आहे काकडीचा? काय भाव आहे? 100 रुपये 100 रुपये किलो बघा यांच्याकडं काकडी मस्त. आता उन्हाळा पण आलाय ना. कुठून आलाय माल? माल कुठून आलाय? माल कुठून आलाय? माल कुठून आलाय? पुण्याचा आहे. पुण्याचा माल आहे बघा यांच्याकडं. पुण्यावरनं आलाय माल काकडीचा. मिरची आहे कमी तिखट वाली मिरची आहे. काय भाव आहे? काय भाव आहे? 40 रुपये किलो आहे बघा यांच्याकडं. पुण्या बघा कमी तिखट वाली मिरची आहे यांच्याकडे. बघा ब्रॉकली आहे ना, खूप स्वस्त आहे, 20 रुपये किलो आहे बघा. एकदम छान आहे बघा, एकदम फ्रेश आहे. फक्त आपल्या FMC मार्केटला तुम्ही या. ये किधर का माल है? मतलब आज 50 रुपए किलो है वटाना, तो कल कितना होएगा? कल 60 भी हो सकता है, 70 भी हो सकता है. 70 भी हो सकता है. मतलब मार्केट का कोई भाव नहीं है, मतलब कभी भी नहीं है. भाव फिक्स नहीं है, कभी भी चेंज हो सकता है. 20 नहीं होगा. 20 नहीं होएगा. क्या भाव है? काय भाव आहे भेंडीचा? 32 रुपये किलो बघा. 32 रुपये किलो आहे भेंडी यांच्याकडं. बघा छान आहे एकदम, खूप स्वस्त आहे यांच्याकडं. कारले आहे 26 रुपये किलो आहे. आणि हा आहे ना सांगलीवरनं आलाय बघा. हे थोडे कारले वेगळे आहे बघा, लहान लहान आहे एकदम. सांगलीचा माल आहे बघा. बघा 35 रुपये किलो शेंगा आहे यांच्याकडं. बघा मस्त आहे बघा फ्रेश. 35 रुपये किलो शेंगा तुम्हाला भेटेल. हा इलाहाबाद वरनं माल आलाय, इलाहाबाद. बघा यांच्याकडे सुरण आहे, आंध्रावरनं आलंय. 50 रुपये किलो आहे बघा मस्त. हे बघा मोठे एकदम ताजे आहे सुरण. बघा यांच्याकडे भोपळा आहे, कशी किलो? बघा 18 रुपये किलो यांच्याकडे भोपळा आहे. बघा हा 18 आहे आणि हा 22 रुपये किलो. बघा हा आंध्रावरनं माल आलाय पूर्ण. हे बघा पूर्ण बघा तुम्ही.
मस्त आहे बघा, एकदम फ्रेश आहे बघा. 18 रुपये किलो आणि 22 रुपये किलो यांच्याकडे भोपळा आहे. हे बघा हे रता आहे बघा, 20 रुपये किलो आहे. मस्त फ्रेश आहे बघा एकदम. आपल्या एपीएमसी मार्केट मध्ये हा माल आहे ना, गुजरातचा माल आहे, गुजरात वरनं आला आहे. 20 रुपये किलो आहे बघा. बघा यांच्याकडे करेल आहे बघा, मस्त छान आहे. हे पण गुजरात वरनं आले एपीएमसी मार्केटला. 20 रुपये किलो आहे बघा. आता 8 रुपये 10 रुपये बाजार झालाय काकड्यांचा. 8 रुपये 10 रुपये. आणि माल कुठला आहे? सांगली सांगलीचा माल आहे आपल्या महाराष्ट्राचा. कशी काकडी? 8 रुपये 10 रुपये किलो. 8 रुपये 10 रुपये किलो आहे बघा काकडी तुमच्याकडे. आणि हे मिरच्या काय बाजार होत आहे? 50 रुपये 40 रुपये. 50 रुपये 40 रुपये किलो बघा. सांगलीचा माल आहे हा पण. दोडके दाखवा. दोडके कुठे? दोडके पाठीमागे 12 रुपये 14 रुपये ना हे पण. हे बघा हे दोडके यांच्याकडं 12 रुपये 14 रुपये किलो आहे. मस्त बघा, पूर्ण बॉक्स आहे तुमच्यासाठी. हे बघा हे नाशिकचा माल आहे पपया. 12 रुपये किलो आहे नाशिकचा माल. तुम्ही बघून घ्या, मस्त बघा, छान आहे एकदम फ्रेश आहे. हे बघा यांच्याकडं वांगी आहे 100 रुपये किलो. नाशिकचा माल आहे हा. हे बघा नाशिकचा माल आहे, मस्त छान आहे बघा एकदम. हे बघा हे 50 रुपये किलो वाटाणे आहे यांच्याकडं, फ्रेश आहे बघा. हे पण नाशिकचा माल आहे ना. हे पण बघा नाशिकचा माल आहे. आज 50 आहे तर उद्या 60 पण होऊ शकतं. मग आता या एपीएमसी मार्केटला. हा पॉइंट है. ये मुंडा है. ये मुंडा माल है. ये मुंडा है. ये क्या प्राइस है? ये अभी 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. और ये वाला सेट? ये वाला 40 36 32 ऐसे बजा. 40 36 32 रुपये किलो बघा. यांच्याकडे कैरी आहे बघा. हा केरलाचा आहे ना. केरला मधून आलाय माल. आता ह्याचा भाव कधी पण उतरू शकतो, वाढू शकतो, ते बोलतात. ये मुंडा है. ये सुपर माल. ये सुपर माल है बघा. ये मतलब ये पकने को टाइम लगेगा ना. बघा हे पण आहे बघा यांच्याकडे. नंबर 1 माल. हा हे बी केरला का माल आहे. हे बघा हे पण केरला वरनं आलंय बघा. मस्त. हे देखो हे बघा हे 70 रुपये किलो मिरची आहे यांच्याकडं. हिरवी मिरची बघा, मस्त बघा, 70 रुपये किलो है. और ऐसा कमी मध्ये घेतलं तर कम में लेगा तो कितना मिलेगा? 10 किलो. 10 किलो लेगा तो मिलेगा. 650 रुपये किलो तुम्हाला भेटेल. 10 किलो मिरची भेटेल 650 रुपये किलो. कोणी मेरा भी फोटो भेजो उधर. ये काका माल है. हाँ उड़ीसा का से. उड़ीसा का माल है. मिर्ची ना. हाँ बघा हे E753 मध्ये तुम्हाला हे फ्लावर भेटेल. हे कशी किलो? 14 रुपये किलो आहे. ओतूर वरनं माल आलाय बघा यांच्याकडे. फ्रेश आहे बघा एकदम. ओतूर वरनं आलाय. भाजी असे घेऊन चाललोय बघा सगळे. सकाळचा 7:30 वाजायला लागले आता बघा. हा मार्केट आहे पूर्ण. कुठला माल आहे सर? संगमनेरचा. संगमनेरचा. काय भाव आहे वांगीचा? 24 रुपये. 24 रुपये किलो आहे. मार्केटचा भाव कसा आता मध्ये वर खाली होतं का कधी? मार्केट मध्ये गिरायकच नाही आता. गिरायकच नाही का? रमजान चालू आहे ना. रमजान चालू मध्ये गिरायकच नाही काय? आणि तिकडे फुटपाथ पण आता बंद केले ना. फुटपाथ बंद केले इथं बाहेरचं. आणि आता समजा रेस्टॉरंट मध्ये आता गॅस नाही ना, हॉटेलमध्ये कुठला गॅस त्याचा नाही, पण परिणाम झाला. त्याचा परिणाम झालाय भाज्यामध्ये. मग भाज्या जात नाही, कमी जातात. क्या भाव आहे? 24 रुपये किलो बघा. यांच्याकडे वांगी आहे मस्त हिरवी घाण एकदम फ्रेश आहे बघा यांच्याकडं. हे गाला नंबर काय? 757 गाला नंबर आहे. तुम्ही या इथं, तुम्हाला एकदम स्वस्त भाज्या भेटेल. यांच्याकडं शिमला मिरची आहे. हे औरंगाबाद वरनं माल आलाय. कसे किलो साहेब?
36 रुपये किलो आहे बघा यांच्याकडे हा माल. शिमला मिरची एकदम फ्रेश औरंगाबाद 36 रुपये किलो. यांच्याकडं बटाटे आहे 8 रुपये किलो आहे बघा. एकदम लहान लहान आहे बघा. किती का माल आहे? हे नाशिकचा माल आहे बघा. 8 रुपये किलो आहे बघा. तर माल नाही बघा हे ठेवायला लागले गाडीत. बघा यांच्याकडं कच्च्या कैऱ्या आहे. गुंटूर मद्रास वरनं आले. 50 रुपये किलो बोलतोय. छान आहे बघा एकदम लांब लांब आहे. आता उन्हाळ्याचा सीझन आलाय ना यासाठी बघा. 650 रुपये पन्नी आहे यांच्याकडं ही. आणि कैसा किलो बोले? 35 रुपये किलो पड़ेगा. 35 रुपये किलो आहे. परवल आएगा 32 का आएगा. ठीक आहे बघा यांच्याकडे आहे. क्या बोलते हैं इसको? परवल. पाणी परवल बोलतात याला बघा. छान आहे एकदम. कैसा किलो? 10 रुपये बैगन. अच्छा वीडियो बना रहे हो? 10 रुपये बैगन. अच्छा है. 10 रुपये बैगन 10 ओपन. रुपये किलो. 10 रुपये किलो. हाँ 10 रुपये किलो. 10 रुपये किलो वांगी बघा यांच्याकडं खूप स्वस्त आहे बघा. 10 रुपये किलो. 10 रुपये किलो. काकडी बघा 150 रुपये 150 रुपये किलो बघा. कुठला माल आहे काका? कुठला माल आहे? हे बघा हे आलमी बघा तुम्ही जळगाववरनं आले. कसे किलो? कसे किलो? असा माल असला तर 40. 40-36 रुपये किलो आहे. हे बघा आरबी मस्त फ्रेश आहे बघा. आणि हे वाले हे मुळे बघा कसे किलो? 100 रुपये किलो बघा. रता आहे बघा 100 रुपये किलो आहे हे बघा. यांच्याकडे दुधी भेटतात हे एकदम फ्रेश. हा गुजरातचा माल आहे. 100 रुपये किलो आहे बघा दुधी. बघा किती मोठी आहे बघा. बघा 100 रुपये किलो. त्यांच्याकडे पिवळ्या कलरची शिमला मिरची आहे. 20 रुपये किलो आहे बघा. एकदम फ्रेश आहे बघा. आपला FMC मार्केट नवी मुंबई मध्ये फक्त इथंच भेटेल तुम्हाला. 20 रुपये किलो शिमला मिरची पिवळ्या कलरची. शिमला काय लागेल? बघा यांच्याकडे काकडी पण आहे. कसे किलो काकडी? हे कसे किलो? 100 रुपये किलो आहे बघा. आणि हे ही वाली 14 रुपये किलो. हे 17 रुपये किलो आहे बघा. आणि वांगी बघा वांगी 100 रुपये किलो आहे यांच्याकडं. हा बघा ही पण मस्त छोटी छोटी वांगी. ही कशी किलो? ही गावरान वांगी. हे गावरान वांगी कशी किलो? ही 15 रुपये किलो. ही 15 रुपये किलो बघा. खूप स्वस्त आहे. कसं आहे माल? माल एकदम छान आहे एकदम कडक आहे. काका इथला म्हणजे भाव आता चालू आहे का? म्हणजे रेस्टॉरंट बंद आहे म्हणजे हॉटेल बंद आहे तर भाव कसा चालू आहे म्हणजे मार्केटचा FMC मार्केट? सध्या काय झालेले मध्ये का याचा तो दवडा कमी असल्यामुळं हॉटेल बंद आहे. हॉटेल बंद असल्यामुळं गिरायक मार्केटमध्ये कमी आहे. आणि दुसरी गोष्ट आवक पण भरपूर आहे. आवकनुसार बाजाराची चढ उतार होत असतो. आता परशुटन भाज्यांचे बाजार जेमतेम मध्ये आहेत. मालाची आवक डबल टिबल आहे. बाहेर गिरायक नाहीये. महानगरपालिका फुटपाथला गिरायकांना बसून देत नाहीत. त्याच्यामुळं तोही गिरायकांचा परिणाम झालेला आहे. त्यामुळं FMC मध्ये वाशी मार्केट नवी मुंबई या ठिकाणी गिराईक भाजीपाल्याला अजिबात नाही. त्यामुळे ही परिस्थिती आहे. धन्यवाद. असे माल घेऊन जा बघा. एकदम 200 रुपये किलो कारले बघा यांच्याकडं. फ्रेश आहे बघा. पूर्ण पिशवी आहे. पूर्ण पिशवी 200 रुपयाला आहे. हे बघा. हा एक करेला कैसा कसे भाव आहे? 200 रुपये. 200 रुपये किलो आहे. 15 किलो 200 रुपयाला. एवढं स्वस्त का विकता तुम्ही? काय आता उद्या ईद आहे त्याच्यामुळं गिरायक नाही. गिरायक नाही काय? मात्र होण्याबरोबर खाल्लं लोकांनी चांगलं आहे. कुठं आलं माल? माल कसा आहे? माल कसा आहे? लोकल माल आहे काय? 40 रुपये किलो मटर बघा यांच्याकडं. लोकलच माल आहे इथला.
बघा असं छान आहे बघा एकदम. बघा 100 रुपये किलो यांच्याकडे केळी आहे हे बघा. आणि हा माल आहे ना मद्रास वरनं आलाय बघा. हे बघा तुम्हाला दाखवतं सगळं. 100 रुपये किलो आहे मद्रास वरनं आलाय हा माल. आता बघा ते बघा भाज्या आता घ्यायला लागले सगळे लोक. आता आपण जाणार इथं लिंबू मार्केटला. इथं डिविंग मध्ये ना लिंबू कोथिंबीर वगैरे ना बघा इथं भेटतंय सगळं. हा बघा कढीपत्ता. हे बघा कढीपत्ता आहे बघा 80 रुपये किलो आहे. हे कुठून आला माल कुठून आलाय? आंध्रा बघा आंध्रावरनं माल आलाय 80 रुपये किलो आहे. कैसा किलो? 80 रुपये किलो बघा यांच्याकडं. इधर कौन सा गाला नंबर क्या है? 418 में आने का. बघा पूर्ण गोणी आहे 43 रुपये 43 आणि हे 4000 मध्ये बघा. हा मद्रासवरचा माल आला लिंबूचा बघा तुम्ही मस्त. एक कैसा गड्डी? 12 रुपये किलो. 12 रुपये एक गड्डी क्या? 12 रुपये. 12 रुपयाला एक गड्डी आहे कोथिंबीरची बघा. कुठून आलाय माल कसा आहे? बेळगाव वरनं बघा माल आलाय हा कोथिंबीर. एक गड्डी बघा. एक गड्डी 12 रुपयाला बघा कोथिंबीर बघा. हे धनिया कशी आहे कोथिंबीर? 10 रुपये बंडल आहे. 10 रुपये बंडल बघा यांच्याकडे 10 रुपये. मस्त बघा एकदम फ्रेश आहे एकदम. कुठला माल आहे? माल कुठला आहे? नारायणगाव मधून आलाय बघा. पूर्ण कोथिंबीरचा पूर्ण मार्केट आहे बघा इथे. मार्केट पूर्ण कोथिंबीरचं आहे. कोथिंबीर आणि लिंबू आहे गाजर आहे. बघा हे 30 रुपये बंडल आहे यांच्याकडं मुवा. 30 रुपये बंडल. हे कुठून आला माल कुठून आलाय? नाशिक बघा. नाशिक वरनं आलाय माल बघा एकदम. मेथी बघा यांच्याकडं. थांबा एक मिनिट. कसे आहे बास्केट? कसे 8 रुपयाला बघा. एक कोथिंबीर बघा 8 रुपयाला मस्त. कुठला माल आहे काका? हडपसर वरनं आलाय बघा. 8 रुपयाला एक गड्डी आहे मस्त मेथीची बघा. 8 रुपये गड्डी. आणि बास्केट आहे ना हा बास्केट पूर्ण 150 रुपयाला. हा हडपसरचा माल आहे आपल्या पुण्या साईडचा. हे बघा हे पालक बघा यांच्याकडं 10 रुपयाला एक आहे. 10 रुपयाला पालक आहे बघा यांच्याकडं मस्त. आणि हे माल किती काय? हडपसरचा माल आहे बघा यांच्याकडं. आणि हा गाला नंबर D91 आहे. SR कुंभारकर, सुनील माझे, हनगुडे यांच्याकडे तुम्ही या. मुला पण आहे बघा यांच्याकडे. अरे कैसा कांदा का पत्ता कैसा आहे? 22 रुपये बघा यांच्याकडे. 22 रुपयाला आहे. आणि 22 रुपयाला बघा. सकाळचे आता 8 वाजले. 8 वाजता बघा हे बघा भाजी मार्केट कसं दिसतंय. म्हणजे एवढी गर्दी असते बघा. हे लसूण कसं? लसूण कसे किलो? 100 रुपये किलो. हे वाले 80 रुपये किलो बघा. आणि एक सुके वाले आहे कसे? 120 रुपये किलो बघा यांच्याकडे लसूण बघा सुट्टे वाले. आणि हे वाले 150 रुपये किलो बघा यांच्याकडे लसूण. यांच्याकडं बघा 200 रुपये गोणी आहे. भेंडी आहे 200 रुपये भेंडी आहे गोणी. आता हे एक पॅकेट कितीला आहे? टोमॅटो बघा कसे मोठे मोठे. काय भाव आहे सर टोमॅटो? 100 रुपये 100 रुपये किलो आहे बघा इथे टोमॅटो. मस्त आहे बघा. आता आपण आलो होतो FMC वाशी FMC नवी मुंबई मार्केटला. तर
आता आपण भरपूर आता गाले आता कव्हर केले, सगळे भाज्या आपण घेतले आहे. तर तुम्हाला असा हा व्हिडिओ कसा वाटला? आणि आहे ना मार्केट डाऊन आहे, कारण की रेस्टॉरंट आणि बाहेर जे फेरीवाले बसतात ना त्यांच्यामुळे ना मार्केट आहे ना FMCचं मार्केट डाऊन आहे भाजीचा. तुम्हाला स्वस्तामध्ये भाजी इथं भेटेल, तर तुम्ही या इथं आणि भाज्या घ्या. तर आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला. चला मग.